ज्या कामासाठी आम्ही माहेरी आलो होतो तेच काम करायला आज जायचं होतं. आजकालच्या चौथीतल्या मुलांच्या हातात फोन असतो आणि आम्ही चौथीत असताना पाचवीत गेल्यावर पेनने लिहायला मिळणार याचाच गोष्टीचा आनंद आम्हाला खूप व्हायचा. सकाळी शाळेत जाता जाता आयुष तक्षूच्या भेटीला आला होता. सोबत दप्तरात काय काय नेतो हे पण दाखवत होता. नवऱ्यापर्यंत तर ठीक होतं, पण आता घरचे पण टोमणे मारायला लागले. त्यावर बोलायला गेलो तर म्हणतात उलट बोलते आणि काही नाही बोललं तर म्हणतात की हिला पण काही पण बोला, काहीच फरक पडत नाही. तर आम्ही निघालो होतो माझ्या बेस्ट फ्रेंडच्या मुलाच्या वाढदिवसाला. तक्षू तर तिथे पोचला डेकोरेशनचं सगळं वाट लावायला निघाली. घरून आम्हाला वाटलं की खूप उशीर झाला, पण आमच्या डुग्गूच्या मम्मीचा मेकअपच 2 तासापासून सरत नव्हता. आमचा डुग्गू तर मम्मीच्या मेकअपला वैतागून गेला होता. एवढा वैतागला होता की सगळ्यांना मारत होता. आमची तक्षू तर डेकोरेशनच्या हात धुवून मागं लागली होती म्हणून तिला कार्टून दिलं होतं लावून. सर्व बर्थडेच्या तयारीत व्यस्त होते आणि आमचं वादळ टीव्ही पाहण्यात व्यस्त होतं. आमच्या डुग्गूचा मस्त असा दुसरा वाढदिवस झाला आणि आमच्या डुग्गूचं नाव आहे रुद्र. तो खूप मोठा आणि यशस्वी हो हीच मनोकामना राहील. सगळ्यांनी छान फोटोज व्हिडिओज क्लिक केले. बर्थडे बॉयने तर बर्थडे झाला अंगावरचे कपडे सगळे काढून फेकले होते. त्याला काय त्या कपड्याचं ओझं होत होतं काय माहिती.